नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी बनवणार आहे चना कोळी वडा। तर आता ही रेसिपी सगळ्यांना येते बनवायला, तरी पण मी पहिल्यांदा ट्राय केली आहे, पण खूप टेस्टी झालेली। पण तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता बघा मी काय केलेलं आहे। आता आहे ना मी चणे घेतले होते भिजवून, सकाळी भिजवलेले चणे आणि संध्याकाळी हा नाश्ता बनवलेला। आता त्याला मीठ टाकून आहे ना कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या दिलेल्या आहेत। आता शिट्ट्या झालेल्या आहेत, तर पाहू शकता मऊसूत असे शिजलेले आहेत चणे। आता त्याला मी आहे ना पाणी काढून घेणार। पाणी काढून घेतलेलं आहे। आता मसाल्याची तयारी, तर इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे। पहिला आपण मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने तुम्ही चवीपुरतंच मीठ घ्या, थोडंसंच घ्या। आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, 2-3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, 2 चम्मच बेसन घेतलेला आहे आणि त्याला पाणी टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही आहे ना कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता, त्याच्याने पण खूप क्रिस्पी होतात। आता हे चणे आहेत ना मी उकडून घेतले होते, ते सगळे त्या मसाल्यामध्ये पूर्ण असं कोट करून घ्यायचं आहे। मस्त असं झालं पाहिजे पूर्ण असं कोटिंग। तर आता हे झालेलं आहे। हे मी आता 15 मिनटं मी साईडला ठेवून दिलेलं होतं, त्यानंतर तळायला घेतलेलं आहे। तळताना थोडंसं अवघड गेलं एक एक चणा टाकताना, पण मी असं हे सगळं असं टाकलं होतं, पाहू शकता। नंतर मी असं वेगवेगळं केलं आणि त्याच्यामध्ये लसूण पण टाकलेलं आहे। लसणाचा टेस्ट एवढा छान लागतो ना त्या चना कोळी वड्यामध्ये। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता किती सुंदर असा कलर आला आहे आणि असं पावसाळ्यामध्ये असं चटपटीत खायला मजा वेगळीच येते। आणि या तुम्ही पण खायला चना कोळी वडा। चला तर मग बाय।